पुण्याची स्पेशल ही पुणेरी मासवडी तुम्ही या सोप्या पद्धतीने कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग कशी करायची ते बघूया. त्यासाठी अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी आपण खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 कांदे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम आपण हे खोबरं छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजलं की लगेचच तीळ भाजून घ्यायचे आहे. याला फारही भाजायचं नाही आहे. तडतड वाजायला लागले की लगेच तव्यावरून काढून घ्यायचे आहे. आता थोडे थोडे करून सर्व तीळ काढले की त्यामध्ये 2 चमचे उभे पातळ कट करून घेतलेले कांदे टाकून छान असे लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता कांद्यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकून येथे भाजून घेतलेले आहे. आता हे सर्व कांदा भाजला की काढून घ्यायचा आहे. आता बाकी कुठलंही आपल्याला पदार्थ भाजायचा नाही आहे. शेंगदाणे अगोदरच आपण भाजून घेतलेले आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, तीळ आणि खोबरं आपल्याला थोडंसं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे छान असं बारीक केलं की यामध्येच भाजून घेतलेला कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. आता हे मासवडीसाठीचं सारण आपण तयार करून घेत आहोत. आता हे सारण आपलं तयार झालेलं आपल्याला दिसत असेल. एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये भरपूर बारीक चॉप केलेली कोथिंबीर आपण मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला टाकून छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मासवडीसाठीचं सारण आपलं बनून तयार आहे. आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे. एका बाउलमध्ये 4 ते 5 मोठे चमचे बेसन पीठ, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून हे बेसन पीठ आपल्याला छान असं पातळ करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये आता ही पेस्ट टाकून घेतलेली आहे आपण. लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट. त्यामध्येच आपण थोडेसे जिरेसुद्धा टाकून फ्राय करून घेतलेले आहे. आता हे सर्व फ्राय झालं की त्यामध्ये आपण मिक्स केलेलं बेसन पीठ टाकून छान याचं आपल्याला बेसन करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. पिठलं आपलं छान असं वडीसाठीचं शिजून तयार झालेलं आहे. हे बघा छान असं याला बुडबुडे यायला लागले की आपलं पिठलं तयार झालं. आता एका कॉटनच्या कपड्यावर पाणी आणि तेल लावून यावरती थोडंसं खोबरं, कोथिंबीर बारीक चॉप करून टाकून घ्यायचे आहे. शिजलेलं पिठलं थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. ते असं छान हाताच्या साहाय्याने थापून घ्यायचं आणि वरून आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे तीळ आणि खोबऱ्याचं ते लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ही मासवडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता ही फोल्ड करत असताना व्यवस्थित असं याला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि छान अशी आपली मासवडी बनून तयार आहे.